बापरे केसरी. तर नमस्कार भाऊंना, आज आहे जम्मू काश्मीर मधला आमचा पहिला दिवस. तर सगळं कपडे बिपडे घालून एकदम फ्रेश झालं. तिकडे लोक बॅगी घेत आहेत, म्हणजे वरनं इतक्या मोठ्या बॅगी लागतात की आणावंच लागतंय आणि बेजार होते बॅगी आणू. तर आता आम्ही चाललो कुठे चाललो आपण? श्रीनगरला. ह्याच्या आधी कुठल्या तरी देवीला चालत ना, कोणीतरी देवी आहे. हा, जम्मू मध्येच कुठेतरी देवीचं मंदिर आहे, तिथं दर्शन करणार आहे. तर चला तुम्हाला पण दाखवतो आणि त्यानंतर जाणार आहेत आम्ही डायरेक्ट श्रीनगरला. तर चला. Yes, Jammu was normal actually, but I want to witness the paradise that is Kashmir, and we are going to experience it through our eyes, and we're going to witness the paradise in few hours. Okay. आमच्या डोक्याच्या वरतून गेलेलं आहे, कळलं का? कळलं आम्हाला तर नाही कळलं भाई. हॅलो, बोला ना काहीतरी. काय बोलू? बाहू फोर्ट आहे आणि अजून पण बांधकाम चालू आहे इकडे. म्हणजे तिकडे माकडं आहेत. तुझी भावंड. मी एक झाला, बाकीचे कुठे माकडा. चैतन्याचे भाऊ इथं भेटलेले आहेत आम्हाला, खूप जवळचे नाते. म्हणजे मी सापडत म्हणजे आलोच होत तिथपर्यंत माझ्या भावांपर्यंत. मंदिरातून तर दर्शन करून आलोच आम्ही, पण तिकडे काय जास्त दाखवू शकलो नाही कारण मोबाईलला बंदी. थोडं म्हणजे चोरून काढलं असतं, पण एखाद्या ठिकाणी बंदी तर कशाला काढायचं ना, नाही का? अवेअरनेस पसरली पाहिजे, असं सगळेजण असले ना खूप चांगलं. काढायला काय प्रॉब्लेम नाही, चोरून काढलं असतं पण नको, जिथं नाही तिथं नाहीच काढायला पाहिजे. हा ना. मग मी दर्शनासाठी नव्हतं गेलो समजा, मग मी व्हिडिओ काढायसाठी गेलो होतो, ते असं सिद्ध होते नाही का? हा बरोबर. उन्हाचे चटके माझ्या तोंडाला बसतायत, मग त्याचा काय फरक तर काय दिसणार नाही कारण ऑलरेडी मी काढाय नाही का. आणि तू सेल्फी स्टिक आणायची ना, मस्त कसं डोंगर आहे. अजून तर काय बर्फ नाही लागला, बर्फ लागल्यावर सांगाल तुम्हाला. आम्ही गाडीत आलो होतो आणि आपल्याकडे कसं एसटीत आले की गाडी थांबवतात हॉटेलला, पण कसं तिथं परवडतं ना आपल्याला खायला. तर इकडच्या ड्रायव्हरनी चांगल्या हॉटेलपाशी गाडी थांबवली, तिथं चहाच 35 रुपयाला आहे. इथं खायला काय नाही, इथं खाऊ, पण संध्याकाळी मग मंदिर सापडावं लागलं. नहीं एक बात अच्छी है कि उन्होंने हमें बहुत VIP समझा. हाँ, VIP समझा. आपको कैसा लग रहा है सर इधर? इधर तो अच्छा लग रहा है. बजेट इज आउट ऑफ बजेट. 35 रुपीज चहा 35 रुपयाला, म्हणजे पुण्यामध्ये 35 रुपयामध्ये चहा अमृत तुल्य 10 रुपयाचा असतो आणि 25 रुपयामध्ये पोहे बी मस्त मस्त चांगला लागतो चहा. तर मित्रांनो, आम्ही चाललो आता श्रीनगरला. तो गाइज अभी देखो हम ब्रेकफास्ट भी नहीं है, लंच भी नहीं है, ब्रंच करने के लिए आए हैं क्योंकि वहाँ पे बहुत महंगा था, आपने तो देखा है. ब्रंच आपको तो समझ में नहीं आएगा. चेष्टा मस्त कर. अरे मुझे मला आम्ही पण काय शाने नाही तर. क्या है ये इसको बोलते हैं, जो ये पुल है ना यहाँ पे, इसको बोलते हैं खूनी नाला, इसलिए यहाँ पे ये मंदिर बनाया गया. जो रात को आता था ना यहाँ पे गाड़ी लेके, या कोई बाइक वाला या छोटी गाड़ी या बड़ी गाड़ी, तो वो यहाँ से गायब हो जाता था. हाँ, और यहाँ को कोई अकेला भी होगा ना, रास्ते में मिल जाएगा, यहाँ पे कोई लड़की मिल जाएगी, उसको वो व्हाइट कपड़े पहने होंगे उसने, तो वो यहाँ पे गायब हो जाता था. मतलब यहाँ पे कुछ, इसलिए यहाँ से निकलता था, जो अंदर है ना यहाँ पे अंदर, वहाँ से निकलता था. मतलब यहाँ पे भूत का साया है. हाँ, अभी नहीं है क्या? अभी भी है रात को. बाप रे. तो फिर यहाँ आने के लिए डरते होंगे लोग रात को. उसको बोलते हैं, जो एक ना लगभग 2019 में, हाँ, तो यहाँ पे ट्रैफिक पूरा, ये टनल नहीं थी, यहाँ से आ रहे थे गाड़ी. आता ह्याच्या डोंगराच्या पलीकडे डायरेक्ट जम्मू काश्मीर लागणार, आता डायरेक्ट श्रीनगर.
सकाळी 6ला निघलेलो आम्ही 5 वाजता श्रीनगरला पोहोचलो. नंतर सगळे आपापल्या ग्रुपनुसार त्यांच्या वेगवेगळ्या ठिकाणी निघून गेले आणि बाकीचे राहिलेले आम्ही श्रीनगरमध्येच राहणार आहेत. नंतर सगळ्याला वाटा लावून आम्ही आमच्या रूमवर आलो, म्हणजे तिथं आम्ही राहणार आहे. तर तिथं गेल्या गेल्या काश्मीरी कावा प्यायला भेटला.